महापालिकांचे निकाल लागले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेत आलाय। गेल्या 3 दशकांनंतर पहिल्यांदाच शिवसेनेचा महापौर मुंबई मनपात नसणार आहे। ठाकरे सेनेसाठी ही अपयशाची बाब आहे। गेल्या काही वर्षात राजकीय दृष्ट्या झालेली उलथापालथ पाहता यावेळच्या निवडणुका ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई होती। शिवसेनेच्या मशाल चिन्हाचा फटका पालिका निवडणुकीत बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। ज्येष्ठ शिवसैनिकांनी तशी खंत देखील व्यक्त केली आहे। शिवसेनेची खरी ओळख धनुष्यबाण आहे, जे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिले गेले। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। पेटत्या मशाल चिन्हाचा पक्षाला फटका। मूळ शिवसेनेची खरी ओळख धनुष्यबाण चिन्हामुळे अपयश आल्याचं ज्येष्ठ शिवसैनिकांचं म्हणणं। धनुष्यबाण चिन्हाच्या पहिल्या निवडणुकीत अभूतपूर्व यश। ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युती पालिका निवडणुकीतील महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरली आहे। मात्र ही युती त्यांचा चमत्कार दाखवू शकली नाही। मुंबईत शिवसेनेच्या 65 तर मनसेच्या अवघ्या 6 जागा आल्या। मशाल चिन्हावर शिवसेना पालिका निवडणूक लढली। मुळात मुंबईत शिवसेनेचा वाघ आणि त्यांचे पूर्वीचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मुंबईतील गल्ली बोळात पोहोचलं होतं। या चिन्ह बदलाचा फटकाही ठाकरे सेनेला बसलाय। मुळात मशाल हे चिन्ह उत्तर प्रदेशातील समता पार्टीकडे होतं। ते पक्षफुटी प्रकरणानंतर ठाकरे सेनेला मिळालं। मशाल चिन्ह ठाकरे सेनेला मिळाल्यावर समता पार्टीनं त्यावर आक्षेप घेतला होता। मशाल हे चिन्ह अनेक वर्ष समता पार्टीकडे होतं। समता पार्टीची स्थापना जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांनी केली होती। हा पक्ष नंतर 2003 मध्ये जनता दल मध्ये विलीन झाला। मात्र त्यांच्याकडे निवडणूक चिन्ह अजूनही अस्तित्वात असल्याचा दावा त्यांच्या पक्षाने केलाय। यावरून प्रकरण न्यायालयातही गेलं होतं। 1996 पासून मशाल हे समता पार्टीचं असलं तरी 2004 मध्ये आयोगानं समता पार्टीची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेतल्यामुळे आयोगाकडे हे फ्री चिन्ह होतं, जे आयोगानं शिवसेना फुटीनंतर ठाकरे सेनेला दिलं। शिवसेनेच्या स्थापनेनंतर अनेकदा पक्षाचं निवडणूक चिन्ह बदललं आहे। पहिल्यांदा त्यांनी ठाण्यातील निवडणूक ढाल तलवार चिन्हावर लढवली होती। त्यानंतर उगवता सूर्य, मशाल तर कधी रेल्वे इंजिनावर बाळासाहेबांची शिवसेना निवडणूक लढली आहे। शिवसेना राष्ट्रीय नोंदणी नसलेला पक्ष नसल्यानं त्यांचं चिन्ह आयोगाकडे राष्ट्रीय पातळीवर आरक्षित नाही। त्यामुळेच बाळासाहेबांच्या शिवसेनेला चिन्ह बदलाचा फटका याआधीही बसला होता। 1988 साली झालेल्या त्यावेळच्या औरंगाबाद महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण होतं। त्यात त्यांना अभूतपूर्व यश मिळालं होतं। पुढे धनुष्यबाण हे रामाचं आयुध हीच बनली शिवसेनेची ओळख। कालांतरानं शिवसेना हिंदुत्व आणि राम या 2 नावांशी जोडली गेली। पण पक्षफुटीत मूळ शिवसेना कोणाची हा वाद निर्माण झाला आणि उद्धव ठाकरे यांना नाव आणि चिन्ह दोन्ही गमवावं लागलं। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।